नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 2 नंतर मात्र तेजी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती। या तेजीच्या जोरावर सेन्सेक्सने पहिल्यांदाच 83,000चा टप्पा आज कामकाजाच्या वेळेत क्रॉस केलेला आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 1440 पॉईंटनी वाढून 82,963 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 470 पॉईंटनी वाढून 25,389 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। आज तेजी दिसून येण्याचे मुख्य कारणे म्हणजे अमेरिकेत किमान 0.5% व्याज दरात कपात होऊ शकते, तसेच क्रूड तेलाच्या प्राइसेसही कमी होत आहेत। याखेरीज जागतिक बाजारामध्ये तेजी आहे। FII मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत। सर्व चांगल्या बातम्या आल्यामुळे आज मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE मेटल इंडेक्स 3.05%, BSE ऑटो इंडेक्स 1.99%, BSE टेलिकॉम इंडेक्स 2.61% वर आहेत। BSE मिड कॅप इंडेक्स 1.32% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.79% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 4.40%, भारती एअरटेल 4.37%, NTPC 3.90%, श्रीराम फायनान्स 3.68% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये कोणत्याही शेअर्समध्ये घसरण दिसून आलेली नाही। आज FIIने 7,695 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,801 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। एकंदरीत आजच्या मार्केटमुळे गुंतवणूकदारांच्या व्हॅल्युएशनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। धन्यवाद।